आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन भाऊ आहेत. भाऊ, काय सांगाल? खरं पाहायला गेलं तर एक ऐतिहासिक क्षण आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार म्हणून प्रत्येक शिवसैनिक असेल किंवा मनसैनिक असेल हा आतुरतेने वाट बघत होता. एकंदरीत आज जी युती झालेली आहे म्हणजे महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी जी काही युती जी आहे ती ठाकरे बंधूंची आता होताना पाहायला मिळते. या संदर्भात आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून महिनाभरापासून जी ती खलबत सुरू असताना पाहायला मिळाली. आज युती जाहीर होते, उद्या युती जाहीर होते असं कुठेतरी कळत होतं, परंतु आज हा मुहूर्त ठरलेला आहे आणि आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन भाऊ आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. एकंदरीत आजचा दिवस त्यांच्यासाठी किती महत्वाचा आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलू. आजचा दिवस आहे, सर्व शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील या गोष्टीची वाट बघत होते. सर्व शिवसैनिक मनसे सैनिकांपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला जे अभिप्रेत होतं, मला असं वाटतं तो सणचे साक्षीदार आज आपण सर्वजण मिळून होतोय. नाही, पण या क्षणाचे साक्षीदार आपण होत असतानाच ही युती कुठेतरी होण्यासाठी उशीर झाला असं अनेकांच्या मनात आहे, अनेक मतदारांच्या मनात आहे, मुंबईकरांच्या मनात आहे. कारण कसं आहे, युती योग्य वेळीत होते. इलेक्शन्स काय आता झालेले आहेत, पण ही युती काय आजच झाली नाहीये. ज्यावेळी मराठीच्या सक्तीच्या मुद्द्यावरती आम्ही एकत्रित आलो त्यावेळीच जे लोकांच्या मनामध्ये ते आम्हीच करू असं ज्यावेळी उद्धवजी बोललेत, तर मनातली युती तर तेव्हाच झाली होती. आता तर ही राजकीय युती आज आपण होतोय आणि या सर्व राजकीय आणि मनातली युतीपेक्षा दोन कुटुंब एकत्र येत आहेत आणि जे तुम्ही बघतायत की आजही स्वर्गीय बाळासाहेब आहेत असं आम्ही ज्यावेळी समजतो, त्यांचा आशीर्वाद या दोघांवर मिळतोय हे महत्वाची. भाऊ, खरं पाहायला गेलं तर तुमच्या माध्यमातून वरळी संपूर्ण विभागामध्ये नेतृत्व केलं जात होतं. त्या काळापासून ते या काळापर्यंत आपण जर पाहिलं तर म्हणजे मनसैनिकांमध्ये जो काही म्हणजे एक दुरावा निर्माण झालेला हा दुरावा आता मिटत चाललाय. हो, 100% आणि उत्साह आहे. आणि उमेदवार कुठच्या जाती धर्माचा असणार आहेत, कोण असणार आहे हा आता गौण झालेला आहे. काही जरी झालं तरी यावेळी या दोघांची युतीला आपल्याला साक्षीदार होत असताना आपला उमेदवार निवडून आणणं हाच एकमेव एजेंडा वरळीकरांकडे जसं आहे तसं मुंबईतल्या तमाम मनसे सैनिक आणि शिवसैनिकांमध्ये. एक आपण आताच बोलता बोललात कोणत्या जाती धर्माचा या ठिकाणी उल्लेख केला जाणार नाहीये, परंतु भाजपच्या माध्यमातून सातत्याने म्हटलं जातं की मुंबई महापालिकेचा जर महापौर ठाकरेंचा असेल तर तो मोहल्ल्याचा असेल किंवा खान असेल. हे जेव्हा ऐकलं जातं तेव्हा काय वेदना होतात का मनाला कुठेतरी? काय असते, जी कालपर्यंत म्हणत होते की आमचा महापौर हिंदू होणार, मराठी बोलायची पण हिंमत नव्हती यांच्यामध्ये. आज ते त्यांना बोलावं लागतोय. म्हणजे ही वस्तुस्थिती नकारता येणार नाही की ही लोक राजकारणासाठी कशा पद्धतीने करतायत. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही तळागाळातल्या सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आणि मराठी माणूस हा भगवा हातात घेऊन मुंबईचा महापौर झाल्याशिवाय राहणार. महायुतीसमोर महायुतीचं एक मोठं आव्हान आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा पक्ष आहे एकंदरीत आणि मुंबई महापालिकेसाठी कंबर कसून तयारी त्यांनी देखील केलेली पाहायला मिळते. जरी अजित पवार प्रत्यक्षरित्या युतीमध्ये आहेत की नाही अजून ठरलेलं नाहीये, परंतु हे शिंदे आणि फडणवीस ह्या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून मुंबई काबीज केली जाणार आहे असं सांगण्यात येते. तुम्हाला वाटतंय मुंबई गिळकूत करण्यासाठी ही सर्व मंडळी एकत्र आली? नगरपालिकेमध्ये कशा एक प्रकारचे आरोप केलेत, तिजोरी कोणाकडे आहेत, मालक कोण आहे, हे सर्व झालं. असे असताना हे जे आरोप प्रत्यारोप करणं हे यांचं काम आहे. आणि जे आमच्यावरती बोलतायत त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की 20-25 वर्ष जे आमच्या सत्तेमध्ये होते ते आज कसंच नकारू शकतात का विकास काम झाले नाही. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन भाऊ आहेर होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर तळागाळातला शिवसैनिक म्हणून त्यांची अशी ओळख होती. एकंदरीत वरळी या विभागातून पूर्वी नेतृत्व करण्यात आलं होतं, त्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून जबाबदारी देण्यात आली होती आणि आज आपण जर पाहिलं एका ऐतिहासिक क्षणाचे ते देखील साक्षीदार होताना पाहायला मिळतात. याच संपूर्ण क्षणाचे आपण जर पाहिलं तर अनेक ज्या आहेत त्या बाबी फार महत्वाच्या असणार आहे. त्यामधूनच आपण जर पाहिलं तर हा ठाकरे बंधूंचा एक ऐतिहासिक फोटो म्हणजे या फोटोमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, त्यांच्या आजूबाजूला म्हणजे आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे आहेत, तसेच राज ठाकरे आहेत आणि हाच फोटो पत्रकार परिषदेदरम्यान ठाकरे बंधूंच्या मागे जो आहे तो लागणार आहे असं कुठेतरी समजलं जात आहे. त्याचमुळे एक वेगळं नरेटिव्ह या ठिकाणी ठाकरे बंधूंच्या माध्यमातून सेट केलं जातं. येणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी नेमकं ठाकरे बंधूंच्या माध्यमातून काय अजेंडा चालवला जातोय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. कारण की मुंबई महापालिका ठाकरेंच्या वर्चस्वाचा प्रश्न आहे. शेवटची लढाई, अंतिम लढाई आणि या लढाईमध्ये अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढावं लागेल असं
थेट मनसैनिकांना असेल शिवसैनिकांना असेल सांगण्यात आलेलं आहे. त्याचमुळे आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. युती तरी जाहीर होते, परंतु युतीनंतर नेमकं काय अजेंडा आहे, काय प्रोपोगेंडा आहे, ठाकरे बंधूंचा मॅनिफेस्टो काय, हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.